देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे। महायुतीकडून अनेक मतदारसंघांमध्ये भाकरी परतवण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत। त्यामुळे विद्यमान खासदारांचं मात्र टेन्शन वाढलेलं आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। कोल्हापुरात विद्यमान खासदारांचं टेन्शन वाढलं। महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध। यंदा भाकरी फिरवणार, नवा चेहरा देणार। पश्चिम महाराष्ट्रात सध्या महायुतीचे 4 खासदार आहेत, मात्र यातील एकालाही पुन्हा उमेदवारी मिळेल याची खात्री नसल्याचं चित्र आहे। पुन्हा खासदारकीचं तिकीट देऊ असा एकीकडे शब्द दिल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पर्यायांचा शोध सुरू झालाय। त्यामुळे विद्यमान खासदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचं दिसून येतंय। पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे विद्यमान खासदार कोण आहेत ते पाहूया। कोल्हापूर प्राध्यापक संजय मंडलिक, हातकणंगले धैर्यशील माने, सांगली संजय पाटील, सोलापूर जय सिद्धेश्वर स्वामी आणि सातारा राज्यसभेचे सदस्य उदयनराजे भोसले। सध्या पश्चिम महाराष्ट्रात सातारा वगळता इतर सर्व खासदार हे महायुतीचे आहेत। त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रत्येकी 2 खासदारांचा समावेश आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील खासदार शिंदे गटाचे आहेत। महायुतीत जातानाच उमेदवारीचा शब्द दिल्याचा प्राध्यापक संजय मंडलिक धैर्यशील माने यांचा दावा आहे। कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेसाठी पर्यायी म्हणून चर्चेत असलेली काही नावं पाहूयात। कोल्हापूर हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, शौमिका महाडिक, राजेश क्षीरसागर, संग्राम कुपेकर। हातकणंगले प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, सुरेश हळवणकर, विनय कोरे, सदाभाऊ खोत। दरम्यान पुढच्या 2 टर्म विधानसभेसाठीच लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय। तर राज्यसभेतील भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असल्याचं म्हटलंय। राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करणार असल्याचं म्हटलंय। खासदार संजय मंडलिक यांच्या विजयामागे शिवसेनेचा मोठा हात आहे, मात्र पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करणार असल्याचं मंडलिकांनी स्पष्ट केलंय। म्हणजे कोल्हापूर शहरासह आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात त्यांना मताधिक्य कसं मिळेल यासाठी निश्चितपणे मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळं आज पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणारच आहोत। पण पक्षाचा निर्णय जो काय असेल, जो काही पक्षाचा आदेश असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। पक्ष जो सांगेल तोच निर्णय माझा असणार आहे। पक्षानं जर मी आज खासदार नसतो आणि पक्षानं सांगितलं असतं की तुम्हाला उभारता येणार नाही, तरी मला थांबावं लागलं असतं। आणि आज राज्यसभेचा खासदार असलो आणि तरी मला पक्षानं सांगितलं की तुम्हाला लढवावं लागेल, तरी मी आम्हाला लढवावे लागेल। कारण पक्षाचा आदेश मानून काम करणारे आम्ही मंडळी आहोत। जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत। मी अजून 2 विधानसभेच्या टर्म लढणार आहे आणि मी तालुक्याच्या जनतेची सेवा करणार आहे। सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये 2 गट आहेत। खासदार संजय पाटील यांना उमेदवारी मिळू नये म्हणून एक गट कार्यरत आहे। यातून पृथ्वीराज देशमुख आणि पैलवान चंद्रहार पाटील, गोपीचंद पडळकर यांची नावं पुढे केली जात आहेत। त्यामुळे संजय पाटील यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। तर सातारा येथून मागील वेळी पराभव झाल्यानं उदयनराजेंना पुन्हा मैदानात उतरण्याची इच्छा आहे, पण ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे उदयनराजेंचा हक्क डावलला जाण्याची चिन्ह आहे। विद्यमान आमदार असतात, जे विद्यमान खासदार असतात, ते आपापल्या कामांचं आमच्या कामांचं मूल्यांकन आमचा पक्ष करत असतो, आमची पक्षसृष्टी करत असतात। शेवटी समजा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी लोकभावनाच असेल की आम्हाला उमेदवार बदलून हवाय, तर तो सर्वे केल्यानंतर मतदारसंघाचे मेळावे झाल्यानंतर मग त्यावेळी त्याचा विचार होतो। पण आता तरी कोण कुणाला पर्याय शोधते असं आमच्या तरी पक्षात कुठं सुरू झालेलं नाही। कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यमान खासदार यांची कारकीर्द फारशी प्रभावी नसल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळेच इथं महायुती पर्यायी चेहऱ्यांच्या शोधात आहे। त्यामुळे विद्यमान खासदारांच्या पोटात गोळा आला नसेल तर नवल, या मतदारसंघामध्ये भाकरी फिरून पक्ष नवीन चेहरा देणार का हे काही दिवसातच स्पष्ट होईल। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।